समृद्धी महामार्गावर दहशत माजवणारी टोळी जेरबंद, सुदर्शन पॅटर्नचा धडाका, लोखंडी रॉडने मारहाण, दागिने डिझेलची लूट, 6 आरोपी गजाआड, 4 दिवसात दरोडेखोरांचा गेम ओव्हर, LCBची धडाकेबाज कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना जबरदस्त धक्का दिलाय. समृद्धी महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळी अवघ्या 4च दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी स्वतः या प्रकरणात विशेष लक्ष घालत तपासाला गती दिली होती. 27 मे रोजी कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर ही थरारक घटना घडली. लातूर जिल्ह्यातील दत्ता बाबूराव राजुळे हे ट्रकमधून डिझेल घेऊन जात असताना 7 ते 8 जणांच्या टोळीने त्यांची गाडी अडवली. लोखंडी रॉडने मारहाण करत डिझेल आणि रोख रक्कम लुटण्यात आली. त्यानंतर त्याच टोळीने एका वॅगनर कारला लक्ष्य केले. कार चालक आणि त्यांच्या पत्नीला दमदाटी करून दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी आणखी एका ट्रक चालकाला मारहाण करत 150 लिटर डिझेल आणि रोख रक्कम लुटली. सलग 3 वाहनांवर दरोडा टाकत आरोपींनी समृद्धी महामार्गावर दहशत निर्माण केली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. सुदर्शन यांनी आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, रोहित एमोल, सुनील मालवणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव आणि महादेव भांड यांचा विशेष समावेश होता. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि CCTVच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात सापळा रचला. येथे निखिल बद्रीनारायण गोरे आणि एका 17 वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कोकम ठाण परिसरातून शिवनाथ शांताराम आव्हाड, ओम बालाजी खरात, राहुल राधाकिसन कोकाटे आणि साईराज गणेश शहाणे यांना अटक केली. चौकशीत या आरोपींनी आणखी 3 साथीदारांसह दरोडे टाकल्याची कबुली दिली असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे. आरोपींकडून वेर्ना कार, स्विफ्ट कार, 6 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सर्व आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अहिल्यानगरमध्ये बदली झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अवैध धंद्यांपासून गंभीर गुन्ह्यांपर्यंत महिनाभरात तब्बल 900हून अधिक धडक कारवाया करण्यात आल्या. समृद्धी महामार्गावरील दरोडेखोर टोळीला अवघ्या 4 दिवसात गजाआड करण्याची ही कारवाई सुदर्शन पॅटर्नची आणखी एक मोठी झलक मानली जाते. तर समृद्धी महामार्गावरील दरोडेखोर टोळीचा अवघ्या 4च दिवसात केलेला पर्दाफाश हा केवळ एक तपास नाही, तर गुन्हेगारांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जातोय. गुन्हा कितीही मोठा असो, आरोपी कुठेही लपलेले असोत, अहिल्यानगर पोलीस त्यांना शोधून काढणारच, हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.